नमस्कार मंडळी, मी नितेश लाड. पुन्हा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी नितेश लाड. पुन्हा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आज चाललो या पहिरेपणावरती काजूची पूर्ण घालायला. पहिरेपणावरती असं काय नाही, आपल्या भावाची अजेची पूर्ण घालायची आहेत आणि ती अजेची पूर्ण काजूची घालण्यासाठी आम्ही चाललो आहे. मी आणि ओमकारची मम्मी आणि माझी मम्मी आणि शेठ माणूस अजय लाड. कुठे तरी आपले सर आहेत मराठी शाळेतले, आणि झॅको आमचे जे होत आहेत. शेठ माणसाची गाडी बघा तुम्ही. शेठ माणूस उगीच नाही, शेठ माणूस म्हणून. ज्याच्या दारात गाडी आणि ज्याच्या दारात सुख तोच शेठ माणूस. आणि शेठ माणूस तर मंडळीनं खुदली पावडी घेऊन आम्ही चाललो आहो पूर्ण घालायला. आपल्या हिराजी अण्णांचं घर बघू शकता तुम्ही. हिराजी अण्णांचं विषय काहीतरी घन आहे. तर आपल्या शेठ माणसांची आली बागसा आहे काजूची. तर जवळजवळ 25 ते 30 काजू आहेत आणि त्या काजूंना पूर्ण घालायचे आहेत. रान पण भयंकर वाढलं आहे. रान वगैरे सगळं साफ करून आपण काजूला पूर्ण घालायचे आहेत. तर मंडळीनं बघता बघता 4 काजूला पूर्ण घालून झालेत. दाखवतो, दम पण लागलाय पूर्ण. म्हणजे बाजूने खतून झालंय. 1 2 3 4 आणि आता 5वा चालू आहे. तर मंडळीनं युरिया खत आपण टाकायला आणलंय आणि काजूच्या बुंदामध्ये आपण युरिया खत टाकून मग त्याच्यावरती माती ओढणार आहोत. हे बाहेर टाकते माती मरू दे. टाकूर आहे म्हणून काहीतरी करतोय. शेट कुपान घालतात. टकलो हैवान. माहिती असं काय मग म्हणतेस? काय माहिती? अरे पाणी ना हवंय तुला. आता चाय प्यायला दे. अजून चाय नाही प्यायला, बिस्किट खाल्ली. तर मंडळीनं चाय पिऊन झाले आणि 12 वाजलेत आणि 15 काजूंना पूर्ण घालून झालेत. अजून 15-20 आहेत, ते दुपारनंतर होतील. पण आता थोड्या टायमात 1 वाजेपर्यंत जेवढे होतील तेवढे. बघा घरचा साज मैदानात दाखल. काय त्या जोडीला वेग आणि काय त्या जोडीला गर्दी. बघा कसरत, बघा मेहनत, बघा घरच्या साजची मेहनत. उगत नव हे वर्षानुवर्ष काजू साफ होत असंच काय. ही घरच्या साजाची मेहनत आणि त्यामागचे कष्ट. बघा कसा गाडीला वेग आहे. पूर्ण रान होतं आणि आता हे अजून रान आहे ते साफ करायचं आहे. हे बघ इकडे रान साफ करतायत. एक वाजलाय आणि जवळजवळ
निम्म्या कलमांची काजूंची पूर्ण घालून झालीत. 15 ते 20-25 काजूंची पूर्ण घालून झालीत. हे बघा. आणि आता जेवणाचा टाईम झाला तर आम्ही जेवायला जातो आहे. जेवून परत आम्हाला हे एवढे काजू आहेत ते पूर्ण करायचे आहेत. ब्याणारे ब्याणता आहेत, खातणारे खात्ता हो, फावड्यानं वाढता हो ना, सगळं करून टाकलेलं हा. मालकीन भिडली जोरावर का. शेटने आमच्या वडापाव आणले नाहीत. वडापाव कोणाकडे आहे तो? भिक्याकांचा वडापाव आहे, दही चटणीवाला. एक नंबर चवीचा, स्वादिष्ट अशी, एक खतरनाक. पाणी किती आणले? पूर्ण जंगल होतं आणि पूर्ण काजू साफ करून झालेत. पूर्ण काजूंना पूर्ण पण घालून झालेत. पाहू शकता तुम्ही, खूप जंगल होतं, रान होतं, आतमध्ये वाढलं होतं. आणि हे बघा, अशा प्रकारे आम्ही सगळ्या काजूंना पूर्ण घातले. हा जो वरती गवत दिसतंय ना, ते गवत कुसल्यानंतर काजू अजून भरदाट होतात. म्हणजे त्याचं खत तयार होतं त्या रानामुळे पुसून. टोटल 40 ते 20 ते 40, 30 ते 40 मला वाटतं काजूची कलमं होती. आणि ती पूर्ण कलमं आम्ही साफ करून पूर्ण भरलेत. बघा, पूर्ण कलमं साफ करून आम्ही पूर्ण भरलेत त्या काजूंना. आणि आता शेवटचं कलम राहिले, कोकमाचं कलम. त्यांना ओंकार माती टाकतोय. हे बघा, शेवटचं कोकमाचं कलम आहे, त्याला पण माती घातली आपण. आणि फायनली सगळं काजूंना पूर्ण घालून झाले. तर आपण आता घरी जाऊयात. तर आपण जाऊयात घरी. तर मंडळी, घरीच जाण्याची वेळ झाली आणि आम्ही चाललो आता घरी कामावरून. संध्याकाळी 4 वाजलेत. आता 4 लवकरच काम झाले फायनल करून. तर लवकरच भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आजसाठी बाय बाय.